उजनी अपडेट 7 जुलै 2026 सकाळची स्थिती. पुणे जिल्ह्यामध्ये भीमा खोऱ्या घाटमाता परिसरात असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणारे दौंड जवळची पाण्याची आवक ही आता वाढून 1,45,561 इतकी झाली आहे. रात्री हा विसर्ग 80,000 क्युसेस इतका होता. पहाटे तो 1,27,000 क्युसेस इतका होता आणि आता 1,45,000 क्युसेस इतका झालेला आहे. पुणे शहर आणि परिसरातील असलेल्या घाटमाता त्याचबरोबर भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत येणारे पाण्याची आवक वाढते आहे. इंद्रायणीची पुराची स्थिती जशीच्या तशी आहे. त्याचबरोबर पर्जन्य क्षेत्रामध्ये चांगला पाऊस कोसळतो आहे. वडिवळे, कासारसाई यासारख्या धरणांमधूनही पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही वाढत चालली आहे आणि धरण 2 दिवसामध्ये उपयुक्त पाणी पातळी भरण्यास सुरुवात होईल. धरणातला एकूण पाणीसाठा हा 52.83 TMCचा आहे. मागील 2-3 दिवसात धरणामध्ये जवळपास 3 TMCने पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अद्यापही मृत साठ्यातून उपयुक्त पाणी पातळीत येण्याकरिता धरणाला 10.83 TMC पाण्याची गरज आहे. धरण वजा 20.21% आहे. आज उजनी जलाशयावर केवळ 3 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. या पावसाळा हंगामामध्ये एकूण 82 मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर नोंदला गेला आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत जाणार आहे. याचबरोबर वीर आणि नीरा खोऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि 4 धरणांमधील पाणी साठा हा 37.84% इतका झालेला आहे. काल इथे 23.51% होता आणि आज जवळपास 15% पाणीसाठा 4 धरणांमध्ये वाढलेला आहे. धरणांवर मुसळधार पाऊस आहे. भाटघर 84, नीरा देवघर 158 मिलीमीटर, गुंजवणीवर 197, पिंपळावर 48 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. वीर धरण सध्या 53.12% इतके भरलेले आहे. भाटघर 29.58% भरलेले आहे. नीरा देवधर 42.47 आणि गुंजवणी प्रकल्प 36% भरलेला आहे. मागील 24 तासात या धरणामध्ये 6.94 TMCची पाणीसाठा वाढलेला आहे. असाच जर पाऊस कोसळत राहिला तर येत्या काही दिवसातच उजनी प्लसमध्ये येईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन उजनीच्या अपडेट पाहण्यासाठी विठाय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.